न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नाशिकमध्ये मोर्चा काढलाय। शेतकऱ्यांच्या संकटांवर तोडगा काढण्याची मागणी शरद पवारांच्या पक्षाकडून आज करण्यात आली। तर एका बाजूला बंजारा समाजाच्या मोर्चानंतर राज्यामध्ये आज आणखी एका मोर्चाची दिवसभर चर्चा होती आणि ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोर्चाची। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली होती। मोर्चामध्ये स्वतः शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवारांसह इतर मोठे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसंच शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा अशी मागणीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये राज्यात 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती शरद पवारांनी या मोर्चावेळी दिली आहे। म्हणजे एकूणच काय तर शेतकरी आत्महत्येचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये। गेल्या 8 महिन्यामध्ये कित्येक शेतकऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांवरून आपलं जीवन संपवलंय। ती आकडेवारी महाराष्ट्रातली नेमकी काय सांगताना दिसतेय त्यावर आपण एक नजर टाकूया। तर शेतकरी आत्महत्येची आकडेवारी काय सांगते तर भीषण वास्तव यावेळेला हे आहे की गेल्या 8 महिन्यामध्ये 1546 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर एकंदरीतच काय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपाठोपाठ विदर्भातला जर आपण आकडा पाहिला 838 शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील केवळ विदर्भामध्ये पाहायला मिळतात। विदर्भातली आकडेवारी पाहिल्यानंतर मराठवाड्यामध्ये 708 शेतकरी आत्महत्या करताना दिसून आलेले आहेत। ही आकडेवारी आपण पाहतोय। राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण हे मात्र यवतमाळमध्ये, जी अतिशय गंभीर बाब आहे। केवळ ऑगस्ट महिन्यातच यवतमाळमध्ये 44 शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। तर शेतकरी आत्महत्येचं महाराष्ट्रातलं आपण भीषण वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला। नेहमी राजकारण्यांकडून शेतकऱ्यांना भली मोठी आश्वासनं मिळतात, सत्ता बदलते, सत्ताधारी पण बदलतात, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न हे जैसे थेच राहतात आणि त्यामुळे जगाच्या पोशिंद्याचे प्रश्न कधी सुटतील याच महत्त्वाच्या प्रश्नावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरत चव्हाण आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाणही आपल्या सोबत आहे। प्रशांतजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। अतिशय धक्कादायक आकडेवारी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आजच्या या चर्चेच्या सुरुवातीकडे वळतोय। मात्र आज आपल्याला ज्या प्रकारचं आंदोलन करावं लागलं, नाशिककडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीची सगळे दिग्गज नेते मंडळी हे नाशिकच्या रस्त्यावरती आज आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार कुणाचंही असलं तरी मात्र आलेलं अपयश हे ठसठशीतपणे दिसतं आपल्याला सगळ्यांना। काय नेमकं आपल्याला सांगायचं आहे प्रशांतजी? हे बघा, मी सुद्धा आज नाशिकमध्ये त्या मोर्चामध्ये सहभागी होतो। पवार साहेब ज्या वेळेस आता निकाल घ्यावा लागेल अशा प्रकारचा गंभीर इशारा राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला देतात, त्याची पार्श्वभूमी कशी असते। आताची पार्श्वभूमी कडे लोटाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे। बरं, मागच्या 8 महिन्यामध्ये साधारण 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। ते पण विशेषतः मुख्यमंत्री ज्या विदर्भातून येतात ते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मिळून ह्या मॅक्सिमम 1550 आत्महत्या झालेल्या आहेत। म्हणजे साधारणतः रोज 60 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। बरं, हा कायदेशीर आणि सरकारकडून आलेला आकडा आहे। ज्या कुटुंबाने लोकराज्यस्थाव कुटुंबातील मुलींची लग्न व्हायची आहेत किंवा बाकीच्या गोष्टी व्हायच्या म्हणून आत्महत्येचं तक्रारच दाखल केली नाहीये किंवा आत्महत्या पुढे आलीच नाही, तो आणखी मोठा आहे। पण हे घेण्यामागचं कारण असं आहे की या सरकारने शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे। होय, देवेंद्र फडणवीस सरकारने, महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर वायदा केलेला होता, आम्ही हमी भाव देऊ, आम्ही या ठिकाणी तुमचा शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण करू, पण तसं आज अखेर झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे हा आकडा रोजच्या रोज वाढतोय आणि ते सुद्धा खुद्द मुख्यमंत्र्यांचं वास्तव असणाऱ्या विदर्भात वाढतोय। याच्यासारखं दुर्दैव नाही। आणि आज नाशिकमध्ये जो काय नाशिकमध्ये जो काय मोर्चा करण्यात आला त्याची पार्श्वभूमी अशी आहे की नाशिक असेल, महाराष्ट्र असेल किंवा देशातला शेतकरी मोदी सरकारकडे आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडे अर्थ प्रार्थना करतोय की या ठिकाणी कांदा सोडून सांगाय, साखर या ठिकाणी साखरेला कीड लागलेली आहे,
भारताच्या वाट्याचं जे काही नाही का साखर असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल किंवा कापूस असेल, हे ठेवा. त्याच्या पलीकडचा साठा हा एक्सपोर्ट करायला परवानगी द्या. दुर्दैवाने हे सरकार या शेतकऱ्यांना ती परवानगी देत नाही. त्याच्यामुळे आज लोक ज्या शेतकऱ्यांनी हा साठा करून ठेवला होता, तो कापसाचा असेल, तो कांद्याचा असेल, तो साखरेचा असेल, ह्याची सगळ्याची वाईट परिस्थिती झालेली आहे. आणि याच्यावर आज नका विदर्भाच्या शेतकऱ्यांनी रडण्यामागचं कारण असं आहे की या निर्लज्ज सरकारने आता जो काय नका कापूस परदेशातून इम्पोर्ट होणार आहे त्याच्यावरची ड्युटी फ्री झिरो केलेली आहे. म्हणजे परदेशाचा कापूस स्वस्त रेटमध्ये येणार, इथला कापूस कोणी खरेदी करणार नाही. याच्यासारखं दुर्दैव शेतकऱ्यांच्या माथी कुठलंच नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने झाल्या. म्हणून पवार साहेबांनी आज निकाल घ्यावा लागेल हे सांगितलंय. आणि सुप्रियाताईंनी सांगितलंय हे आंदोलन फक्त आजचं फक्त सीमित नाही, सरकारला 30 दिवस दिले. 30 दिवसानंतर जर सरकार 30 दिवसात सरकारने काही उपाययोजना केला नाही तर मात्र हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन पोहोचलेलं आपल्याला नक्की दिसेल. बरं, अल्टिमेटम जो तुम्ही 30 दिवसांचा देताय त्याचं उत्तर अजित चव्हाण यांच्याकडून घेण्याआधी सूरज चव्हाण मला आपल्याला विचारायचं आहे. पूर्वी सरकारमध्ये होतात, आता सरकारमध्ये आहात, मात्र जगाच्या पोशिंद्याचेच प्रश्न का मार्गी लागत नाही? प्रत्येक वेळेला इतर प्रश्नांकडे जितक्या गांभीर्यानं पाहिलं जातं तितकं आपण शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष करतोय का? अजिबात नाही. आमचं सरकार हे महायुतीचं सरकार, सर्वसामान्याचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे. आत्ताच्या सरकारमध्ये बहुतांश मंत्री हे शेतकऱ्यांचे कुटुंबातून येणारे सर्वजण आहेत. बरं, त्याच्यामुळं कुठेही या प्रश्नाकडे दुर्लक्षित केलं जात नाही. आमच्या सरकारमध्ये आल्याच्या नंतर शेतकऱ्याला वीज बिल माफीसारखा विषय असू द्या किंवा शेतकऱ्याला अनेक योजनेचा लाभ असू द्या, हे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि केलेलं आहे. कसं असतं विशालजी, ज्या वेळेस खुर्च्या बदलतात त्यावेळेस भूमिका बदलतात. आज आमचे सहकारी प्रशांत जगताप साहेब त्या बाजूने बोलतायत, कधी काळी ते पण आमच्या सोबत सरकारमध्ये सत्तेत आम्ही एकत्रच होतो. कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाने एकत्रित येऊन काही ठोस पावलं उचलली पाहिजेत. शेतकऱ्याच्या मुलाला जोडधंदा म्हणून हाताला काहीतरी वेगळं काम निर्माण केलं पाहिजे. आपण ह्या कायमस्वरूपी प्रश्नाकडे कसा सुटेल याकडे बघितलं पाहिजे. फक्त खुर्ची बदलली, भूमिका बदलून चालणार नाही. बरं. माझं म्हणणं आहे की या प्रश्नावरती कायमस्वरूपी सर्वांनी बसून विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत. प्रशांतजी, भूमिका केवळ बदलली जाते का? हे माझे संघटनेचे जुने सहकारी मित्र आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, ते आणि मी एकत्र या पक्षात असताना 15 ऑगस्ट 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या राज्याच्या या देशाच्या इतिहासामध्ये 2009 साली 2008 साली एकदाच फक्त या देशामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मान्य त्यावेळेस कृषी मंत्री मान्य शरद पवार साहेब जे त्यावेळेस सूरज चव्हाण यांचे माझे आजही नेते होते आहेत, त्यांनी देशाच्या पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांना घेऊन यवतमाळ गाठलं आणि यवतमाळमध्ये सरकारने निकाल घेतला की या ठिकाणी महाराष्ट्र सहित यवतमाळ महाराष्ट्र सहित देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर हा रिता करायचा, त्या ठिकाणी सातबारा कोरा करायचा. या देशाच्या इतिहासात 73,000 कोटीची पहिल्यांदा कर्जमाफी झाली. ती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 68 वर्षात पहिल्यांदा 61 वर्षात पहिल्यांदा झाली. आणि पवार साहेबांनी कर्जमाफी केल्यानंतर मागच्या 16 वर्षात कुठल्याही सरकारने जमली नाही. त्याच्यामुळे आरोप करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. आम्हाला त्या ठिकाणी निकाल घेऊन लोकांना रिझल्ट देण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बरं, निकाल मात्र कोण देणार? अजितजी चव्हाण, निकालाची अपेक्षा विरोधक यावेळेला सरकारकडून करताना दिसत आहे. 30 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे, मात्र जगाचा पोशिंदा हा राज्यातील इतर समस्यांच्या पुढे कुठेतरी थिटा पडत चालल्याचं दिसतंय. आणि त्यामुळे आज त्यांना रस्त्यावरती उतरून पुन्हा एकदा आपल्या हक्काची मागणी करावी लागणार आहे का? पुन्हा एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्या जगाच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी सरकार म्हणून, त्याचबरोबर विरोधक म्हणून, सर्वपक्षीय म्हणून आणि आपण सगळेजण त्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत का? विशालजी, सर्वप्रथम तर मी सन्माननीय प्रशांत जगताप साहेबांनी जी आकडेवारी सांगितली शेतकरी आत्महत्यांची, या दुर्दैवी आहेत, परंतु त्यांच्या काळामध्ये 13.7% ही आकडेवारी अधिक भयावह होती, इतकी भयानक की देशाच्या पंतप्रधानांना तिथे यावं लागलं. हे खरं चित्र आहे की शरद पवार साहेब घेऊन नाही आले तर आंतरराष्ट्रीय दबाव इतका वाढला, लोकांमध्ये असंतोष इतका होता. 13.7% आतापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांच्या काळामध्ये होत होत्या. प्रत्यक्ष पंतप्रधानांना तिथे यावं लागलं. आता आम्ही काय करतो? खरं तर टीव्ही चॅनलच्या चर्चेत किंवा कुठेही जाहीररित्या शेतकऱ्याला काय दिलं हे सांगत बसण्याचा आमचा स्वभाव नाही. कर्जमाफी केली, आवश्यक होती म्हणून केली, शेतकऱ्यावर काही कोणी उपकार केलेले नाहीत. परंतु मी आपल्याला सांगतो,
आम्ही कायम शेतकऱ्याचा सन्मान करणारे लोक आहोत. म्हणून नमो कृषी सन्मान योजनेचे आणि महाराष्ट्राचे असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. आत्ताचा 7वा हप्ता जो आहे तो 1800 कोटी रुपयांचा आहे. आपण एक लक्षात घ्या की 2014 ते आत्ताच्या काळामध्ये जे बदल आपल्याला करता येतील, आपला देश विकसनशील देश आहे. या देशामध्ये ज्या पद्धतीनं शेतीमालाला पूरक जो पुरवठा आहे, खतं, बी बियाणं, यंत्रसामग्री, अवजार, आज बघा शेवटी आम्हाला जोडधंदा केला पाहिजे. आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत. आम्ही तिघेही आमचे पूर्वज शेतीच करत होते, परंतु आम्ही वेगवेगळे व्यवसाय अंगीकारले. आजही आम्ही शेतकरी आहोत. मूळ धंदा आमचा शेतीचा असेल, पण शेतीला उद्योगधंदा व्यवसायाची जोड दिली, थोडंसं पुढे गेलो. दुसरं, प्रशांतजींना मी एक आठवण करून देऊ इच्छितो की प्रशांतजी 8,500 कोटी रुपये या महाराष्ट्राचा साखर उद्योग पूर्ण संपला होता. आणि मी या चर्चेमध्ये थेट नाव घेऊन सांगतो, सन्माननीय शरद पवार साहेब प्रत्येक निवडणुकीच्या आधी या सर्व साखर सम्राटांना ब्लॅकमेल करून दिल्लीला न्यायचे, माझ्या बाजूने उभे राहा, हे असं करा, मी तुमचं हे काम करून देतो. हा साखर उद्योग ज्याचा मालक शेतकरी आहे तो बुडाला असता. या देशाचे सहकार मंत्री माननीय अमितभाई शहांनी एक रकमी इतकी मोठी रक्कम राज्याच्या शेतकऱ्याला दिली. राज्याचा साखर उद्योग वाचला. आजही मला कायम असं वाटतं माझ्या शेतामध्ये मी ऊसापेक्षा दुसरं कुठलं पीक घ्यावं, परंतु सरकार कुणाचंही आलं तरी हा व्यवहार आहे. महात्मा फुलेंच्या काळापासून फुलेंनी सांगून ठेवल्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्याच्या जातीला आधी व्यवहार बघावा लागतो. त्याच्यासारखं शाश्वत कारखान्याला जाईल, कॅश पेमेंट मिळेल असं क्रॉप सध्या तरी डोळ्यासमोर दिसत नाही. आम्ही जिरेनियम वेगवेगळे प्रयोग 2-5 एकरात करत असतो, परंतु आपलं सरकार गेल्यानंतर आरोप करायचे. मी सांगितलं ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही म्हणजे युरियावरची सबसिडी असेल, खतांवरची सबसिडी असेल, त्याचं कोल कोटिंग असेल, 6,000 कोटी रुपये वाचवले हो या देशाच्या जनतेचे वाचवले. तेच पैसे आम्ही शेतकऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देतोय, कुठलाही गैरप्रकार न करता. ही जी आत्महत्येची आकडेवारी सांगितली याच्यापेक्षा 14.25% जास्त आकडेवारी होती, म्हणून पंतप्रधानांना यावं लागलं होतं. लक्षात घ्या, आम्ही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्धी देण्याकरता कार्यरत आहोत, काम करतो. शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळे जे डिसिजन्स होतात त्याच्यामुळे निश्चितपणे काही वेळेला आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद होतात. कांद्याच्या बाबतीमध्ये बांगलादेशच्या परिस्थितीमध्ये जो असंतोष होता तिथं आपल्या लोकांना सुरक्षितेकरता तिथं आतमध्ये जात नव्हता माल. त्यामुळे आमच्या मार्केटचे भाव कडाडले. शेतकऱ्याचा असंतोष कॅश करून घेण्याकरता ही सगळी मंडळी तिथे गेली. म्हणजे मला काय वाटतं, बरं, म्हणजे हे पहा, आरक्षण असू दे, भांडवल करायचं, शेतकरी असतील भांडवल करायचं, असाच काहीसा आरोप अजितजी आपण प्रशांत जगताप आणि त्यांच्या पक्षावरती यावेळेला करताना दिसताय. मात्र प्रशांतजी, आत्ताचं सरकार असू दे किंवा तत्कालीन त्यावेळेचं सरकार असू दे, आत्महत्या रोखण्यामध्ये अपयश आलेलं आहे. मग सरकार म्हणून कुणालाही निवडून दिलं तरी देखील आत्महत्या रोखण्यात आलेलं अपयश याचं खापर कुणाच्या माथ्यावर? आकडेवारी सांगू इच्छितो की या ठिकाणी मुळात ते जे काय आकडेवारी सांगतायत हा सगळा बनाव आहे. मुळात अजितजी हे समजून घेण्याची गरज आहे की त्यावेळेस कुठली निवडणूक नसताना पवार साहेबांनी 73,000 माझं पण ऐकून घ्या, तुम्हाला आठवलं नाही, 73,000 कोटीची घोषणा केली. त्यावेळेस कुठली निवडणुका नव्हत्या. त्याच्यामुळे त्यावेळेस आम्ही काय शेतकऱ्यांवर उपकार केले नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण काय उपकाराची भावना ठेवू नका. आमचं मत बाप दाखवण्याचा श्राद्ध घराचा आहे. विषय असा तुमच्या हातात सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, या राज्यातलं 250 आमदार जाईल, ताकदीचं सरकार आहे. तुम्ही या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा. हे होत असताना तुम्हाला सांगू इच्छितो, साखर कारखान्याची ब्लॅकमेलिंगची तुम्ही एक बनाव निर्माण करायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही मागच्या 4-6 महिन्यात जे प्रवेश करून घेतले ना 2-3 वर्षांमध्ये ज्या साखर कारखानदारांचे, माझ्या जिल्ह्यातले संग्रामजी थोपटे साहेब असतील किंवा त्या ठिकाणी कोल्हापूरचे धनंजयराव माडिक असतील, तुम्ही त्यांचा पहिला भाजप प्रवेश करून घेतला आणि मग त्यांच्या अडचण झालेल्या कारखान्यातल्या 300-350 कोटी रुपयाची महाराष्ट्र सरकारची मदत सहकार खात्यावरती केली. त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे अशा शेकडो याद्या देऊ शकतो की तुम्ही कुणाला ब्लॅकमेल केलं, त्यांचे प्रवेश कसे करून घेतले आणि नंतर त्यांच्यासाठी कशा पॅकेज दिले त्यांच्या कारखान्यांना, दूध संघाला. त्याच्यामुळं अशा प्रकारचा आरोप करताना आम्ही याद्या घेऊन बसतो, याची नाही काळजी घ्या. आमचं म्हणणं काय, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला. मागची 2-3 महिने या ठिकाणी ओला दुष्काळ पडलाय, सरकार पंचनामे करत नाही आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. त्या ठिकाणी एक्सपोर्टला परवानगी मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, हे समजून घेण्याची गरज आहे.
बरोबर आहे. सरकार नेमकं काय करतंय, विरोधकांना का मोर्चे काढावे लागतायत, प्रश्न शेतकऱ्यांचा असू दे किंवा मग आरक्षणाचा असू दे, प्रत्येक वेळेला याचं खापर एकमेकांवरती फोडण्यात धन्यता मानून नेमकं कुणाचं भलं होणार आहे, यावेळेला सूरज चव्हाण आपल्यापासून सुरुवात करेल. सूरजजी, राजकारण शेतकऱ्यांना कळत नाही. महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काय करावं लागतं किंवा दिल्लीत जाऊन काय करावं लागतं हेही आमच्या शेतकऱ्यांना कळत नाही. जगाचा पोशिंदा 12 महिने सदा सर्व काळ केवळ काम करतो, मोबदला मिळावा इतकी साधी अपेक्षा असताना दिलेल्या आकडेवारी, मग त्या आत्महत्येच्या असतील, दिलेल्या मदती संदर्भातली असेल, ते त्यांना कळत नाही. मात्र त्यांचा होणारा वापर हा मात्र वेदनादायी आहे. सर्व पक्षीयांनी कुठेतरी याचा विचार व्हावा, असं नाही का वाटत की आत्महत्या रोखाव्यात, कुठल्याही शेतकऱ्याचं घर हे त्या ठिकाणी बर्बाद होऊ नये, त्याला अपेक्षित असलेला मोबदला देण्यामध्ये तुम्ही आम्ही आपण सगळेजण का कमी पडतोय? सूरजजी. विशालजी, खरं तर मी स्वतः एका शेतकऱ्याचा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या व्यथा, त्याचे प्रश्न, त्यांच्या अडचणी ह्या मी खूप जवळून पाहतो किंवा अनुभवतो. तर आता जसं प्रशांतजी जगताप साहेब बोलत होते किंवा आम्ही सगळेजणच म्हणजे इथं बसलेल्या पॅनलवरती असतील किंवा पॅनलच्या बाहेरचे इतर पक्षाचे असतील. त्यांच्या काळात 99 आत्महत्या झाल्या आणि आमच्या काळात 100 झाल्या म्हणून त्यांनी 99 साठी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची गरज नाही. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये खूप काही आमच्या काळामध्ये आमचं सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे, की जो जगाचा पोशिंदा आहे, तो पोशिंदा सुखी कसा राहील, त्यासाठी कसे मार्ग निघतील, हे आपण सर्वजण केलं पाहिजे. ह्याच्या मागचे कारणं काय कशामुळे ह्या सगळ्या परिस्थिती उद्भवतात? का शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते? याच्या मुळाशी जाऊन बदलत्या हवामानाबद्दल आपण काही गोष्टीचे म्हणजे पावलं उचलली पाहिजेत. हवामानाच्या बदलाबद्दलचे काही शेतकऱ्याला कसा हमीभाव देता येईल त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सरकारमध्ये कोणीही असू द्या, सगळ्यांचं उद्दिष्ट, सगळ्यांचं ध्येय हेच असलं पाहिजे, की आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी कसा सुखी समाधानी होईल. बदलत्या काळानुसार त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांनी आम्ही जेव्हा शेती करतो, पारंपरिक शेतीचा वापर न करता जी आधुनिक शेती आहे, जे हवामानाला मुबलक अशा पद्धतीचं पीक त्या ठिकाणी येऊ शकतं. अशा शेतीचा, अशा पिकाचा जर त्या ठिकाणी पेरणीच्या माध्यमातनं, लावणीच्या माध्यमातनं जर सुरुवात केली, तर मला विश्वास आहे, की पुढच्या काळामधली ही परिस्थिती नक्कीच बदलेल. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वाला सुद्धा शेतकरी कसा समाधानी राहील, कसा सुखी होईल, यासाठी सर्व पक्षांनी मिळून एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उगाच कुठलं तरी सरकार आहे म्हणून विरोध करणं, विरोधकांनी विरोध करणं आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांना मागच्या काळातल्या आठवणी काढून देणं ह्याच्यामधून उपाय शोधणार नाही. तर सर्वांनी एकत्र येऊन हा जो जगाचा पोशिंदा आहे, त्याला कसं सुखी समाधानी ठेवता येईल यासाठी काम केलं पाहिजे, असं मला वाटतंय. बरं, शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीनं आज मोर्चा काढत कुठेतरी डोळे उघडून देण्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरीकडे अजितजी चव्हाण भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र असेल किंवा इतर प्रकारची अनेक आश्वासनं आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिली. मात्र शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न कोण, कधी, कसं पूर्ण करणार? नाही, सूरजजी जसं म्हणाले तसं सगळे पक्षीय विरोध डावलून आपल्याला एकत्र येऊन याच्यामध्ये काम केलं पाहिजे. खूप शाश्वत काम विशालजी केलं पाहिजे. आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतीवरचं अवलंबित्व आपलं अधिकाधिक कमी कसं होईल ते आपण पाहिलं पाहिजे. कारण आमची शेती आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे थोडी 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 होत चाललेली आहे. आमच्याकडे भांडवल नाहीये, आमची होल्डिंग कॅपॅसिटी नाहीये. त्यामुळं शेती शेवटी हा व्यवसाय आहे, पण ती आता आतबट्ट्याची होत चाललेली आहे. आम्हाला ती परवडत नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात भयानक परिस्थिती ती म्हणजे बदललेल्या निसर्ग चक्राची धाड आमच्यावरती आहे. त्यात कोरडवाहू शेतकरी सर्वाधिक मोठा टार्गेट ठरतो. जवळचं खेडूक विकून आम्ही पेरणी करतो. कधी पाऊसच जास्त येतो, कधी येतच नाही, कधी गारपीट होते, कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ. या चक्रामधनं जर बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या मनातली एक गोष्ट सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी अनुयायांना एक सल्ला दिला होता की शहराकडे चला. आज शेतकऱ्याच्या सर्व मुलांनी शहराकडे येण्याची गरज आहे. आपण शहराकडे आलं पाहिजे आणि 1-2 जण कुटुंबामधले एका भावानं थांबून ती शेती समृद्ध केली पाहिजे. वेगळे व्यवसाय उद्योग काहीतरी धुंडाळले पाहिजे. आपल्या गाव, शहर, राज्य हे सोडून दुसरीकडे गेलं पाहिजे, स्थलांतर केलं पाहिजे आणि अधिक प्रगतीच्या संधी शोधल्या पाहिजे. यामुळे माझ्यावर लोक टीकाही करतील, पण बघा एक लक्षात घ्या की निश्चितपणे विदर्भातला माणूस मुंबई पुण्याकडे येईल, त्यावेळेला त्या मुलांना अधिक संधी असतील. तिथलं आपण म्हणूया की तिथंच मग आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्या, ह्या द्या, त्या द्या.
कुठलंही सरकार आलं तरी एका रात्रीत त्यांच्याकडनं असे बदल होत बरोबर आहे. नसतात. जादूची आपल्याला आपली कांडी उत्तरं नसल्याचं शोधायची जरी हे स्पष्ट असलं तरी प्रशांतजी जाता जाता वेळेची कमतरता आहे अजितजी, त्यामुळे मला प्रशांतजींकडे जायचंय. प्रशांतजी, अगदी थोडक्यात मला समजून घ्यायचंय, 30 दिवसांचा अल्टिमेटम पूर्ण झाला नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या किंवा ज्यासाठी आंदोलन करण्यात आलं ते पूर्ण झालं नाही, तर पुढचं पाऊल काय असेल अगदी थोडक्यात प्रशांतजी? आमची सरकारला, ती फडणवीस सरकार असेल की ते मोदी सरकार असेल, यांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे. बाहेरून जो तुम्ही शेतमाल आणताय तो टॅक्स फ्री, ड्युटी फ्री करताय, इम्पोर्ट ड्युटी फ्री करताय, ते थांबवा. इथं जो नका शेतकऱ्यांचा नका साठवलेला माल आहे त्याला एक्सपोर्ट करायला परवानगी द्या. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. त्याचबरोबर जे आता नाही का एकूणच पावसाळ्यामुळे नाही का अति पावसामुळे जे नुकसान झाले त्याचा लगेच तातडीने नाही का ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून त्याचे पंचनामे करा. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला विश्वासात घेते, क्लायमेट चेंज असेल किंवा बाकीच्या गोष्टी या संदर्भामध्ये सरकारने पुढच्या 30 दिवसात जर पाऊल उचललं नाही तर मात्र या ठिकाणी मी सुद्धा एक शेतकऱ्याचा पत्र करून सांगू इच्छितो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे आंदोलन पेटलेले दिसत. या आंदोलन पेटवण्यामध्ये आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाही, पण सरकार चातुर मात्र काम, जसं सरकार निवडणुका टिकण्याकरता काय काय नवीन योजना आणतं तशी योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी आणावी. बाकीच्या योजना बंद करू नये, ह्याच्यासाठी पण आणखी काय कर्ज घ्यावं लागतं सरकारचं ते घ्यावं. पण सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, त्याला पुन्हा कसं उभं करता येईल याच्यासाठी जी योजना आली शेतकऱ्यांच्या उभं करण्याच्या या मागणीमध्ये सरकारला ती योजना आणण्यासाठी पाठिंबा आहे. बरोबर. सूरजजी, आपण सहमत आहात का एका वाक्यात? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की प्रशांत जगताप साहेब जसं म्हणतायत की एक्सपोर्ट वरती बंदी आणलेली आहे, असा कुठल्याही मालावर शेतीच्या कुठल्याही मालाच्या एक्सपोर्ट वरती बंदी आणलेली नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नये आपल्या माध्यमातून. मी थोडं सांगतो, मी आता सांगतोय आपल्याला असं कुठलीही बंदी आणलेली नाही. ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी करू नये. आणि राहिली गोष्ट दुसरी गोष्ट आव्हान आपण देत आहे, अशा कुठल्याही शेतीमालाला बंदी आणलेली नाही. त्यांनी दाखवावं तसं. अजितजी, ही पण दिशाभूल होती शेतीमालाला, कुठल्याही शेतीमालावरती, कुठल्याही शेतीमालाच्या काही तात्कालिक कारण असतात. यांच्या काळामध्ये सुद्धा काही काळाकरता देशातल्या किमती स्थिर राहाव्या याकरता काही काळाकरता अशी बंदी लावली आणि उठवली जाते. हे केंद्र सरकारच्या 2-3 विभागांचं संबंधित विभागांचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन करून काम असतं. त्यामुळे प्रशांतजी, लोकांमध्ये असंतोष पसरेल असं आपण सांगू नका. आपल्या देशांतर्गत बाजारपेठेचं संतुलन राहावं याकरता काही डिसिजन घ्यावे लागतात. नाही, चुकीची माहिती आहे, चुकीची माहिती आहे. बरं, एका बाजूला माहिती खरी की खोटी यावरती लोकशाही मराठी आपल्या सोबत आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत येतील आणि आपापली बाजू, म्हणजे एका बाजूला सरकारची आणि विरोधकांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात, कुठल्याही प्रकारचा संभ्रम न निर्माण होता. एका बाजूला बंजारा समाजाचं आंदोलन, दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आज शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. या आंदोलनांची दिशा नेमकी काय असणार आहे यावरती आमचंही लक्ष असेलच. तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.